नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत. आता शेतकरी मित्रांनो, हे लासूर स्टेशनचे आमचे व्यापारी आहे. एक मिनिट, परिचय सांगा पूर्ण एकदा. शिवकृपा ट्रेडिंग कंपनी नावाचं दुकान आहे माझं. नारायण धुरट नाव आहे माझं. आणि कृषी उत्पन्न बाजार समिती लासूर स्टेशन या ठिकाणी मी कांदा खरेदी करत आहे. आणि चांगल्या पद्धतीचा कांदा खरेदी करून आमचे व्यवस्थित शेतकऱ्यांचं पेमेंट वगैरे सगळं व्यवस्थित वेळेवर देऊन आम्ही शेतकऱ्याला पण सहकार्य करीत आहे आणि मार्केटला पण सहकार्य करीत आहे आणि चांगला भाव शेतकऱ्यांना देत आहे. तर मार्केटची परिस्थिती मागच्या हप्त्यात कशी होती आणि आता या हप्त्यात कशी, नेमकं काय सांगतात? मागच्या हप्त्यातली कंडिशन म्हणजे जेमतेम लेवलच आहे. 5-50 रुपये 1 रुपयाचा फरक पडतो. सुपर कांदा आणि मीडियम कांदा म्हणजे किती मध्ये गेला काय थोडंसं? ऍव्हरेज कांदा आणि सुपर कांदा याच्यामध्ये इतका मोठा बदल नाही. 1 रुपया 1.5 रुपयाचा डिफरंट आहे. जास्त काही मोठा बदल नाही. तर ह्या हप्त्यामध्ये कांद्याची काय स्थिती आपली? या हप्त्यामध्ये कांद्याचे बाजार लेवलच राहतील. लेवलच. आणि पुढच्या हप्त्यात एखाद्या वेळेला नवीन माल चालू झाल्यानंतर थोडे बाजार रिवर्स होण्याचे अंदाज आहे. रिवर्स होण्याचे अंदाज. मग शेतकऱ्यांना काय सांगशाल तुम्ही? शेतकऱ्यांनी जेमतेम कांदा विकत राहायला पाहिजे. चालूच ठेवायला पाहिजे. विक्री थांबवायची नाही. विक्री पुढे बाजार वाढतील कमी होतील याचा काही अंदाज घ्यायचा नाही. शेतकऱ्यांना थोडा थोडा माल विक्रीत काढायला पाहिजे. तुमचा काय अंदाज वाटतो? आपले कांद्याचे भाव वाढेल की नाही, जेणेकरून शेतकरी त्या हिशोबाने नियोजन करतील? कांद्याचे बाजार वाढण्याचे कुठलेही संकेत नाही. आणि वाढण्याची जरी परिस्थिती असली तरी गव्हर्नमेंटचं नियंत्रण असल्यामुळं कांद्याचे बाजार वाढण्याची कुठलीच अंदाज नाही किंवा शक्यता पण नाही. शक्यता नाही. तर तुम्ही शेतकऱ्यांना सांगा हळूहळू कांदा काढ. शेतकऱ्यांनी जसा कांदा काढला शेतातून काढला तसा हळूहळू विक्री करायला पाहिजे. हळूहळू विक्री करायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, हे व्यापारी होते आपले लासूर स्टेशन बाजार मधले. तर खूप चांगल्याबद्दल आम्हाला माहिती दिल्याबद्दल आपल्या चॅनलच्या वतीने आपले आभार. आणि असेच आम्हाला मार्गदर्शन देत राहा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा वेळोवेळी अपडेट भेटत राहील. धन्यवाद.